अरे संदीप, आनंदाची बातमी आहे तुझ्यासाठी. आनंदाची बातमी? काय बाई, काय जलेबी बनवून राहिली काय संदीप साठी? जलेबी काय व पिंकीचे बाबा. संदीप, हे आहे का नाही कमला, तिचा हात माय कमला म्हणत तिचा जवाई नाही आलता का? जवाई तुले पाहून केला तर मग तिकडे मैत्रिणीच्या घरी गेलता वाटते तो त्याच्यावाल्या. तर हो म्हटलं म्हणते जाईन का आणा बापा म्हणे असं म्हटलं म्हणते. तर काही चालतं मग पाहाले पोरगी? सांग मग तू, चाल पोरगी पाहाले. अरे वा, हे खरोखर आनंदाची बातमी आहे ना. वा संदीप, झालं मग आता कडकडले समजा तांदूळ तुझ्या लग्नाचे. झालं आता लग्न, आता मजा. पिंकीचे बाबा तर बस झालं का लग्न? पोरगी पाहालेच जावाचं आहे ना, लग्न नाही झालं? काय टाइम लागते का आता पार्वती? लग्न व्हाले, पोरगी पाहाले गेलो, पोराले पोरगी पसंत आली, पोरीले पोरगा पसंत आलं, झालं समजा लग्न. हा तर पसंत आलं पाहिजे तेव्हाच होईल ना. जाऊ आता पाहू कशी काय आहे पोरगी. तर त्यानं तर पाहिलाच पोरगा, आपणही पोरगी पाहू आता. पसंत येते नाही येत संदीपले? नाही संदीप, पोरगी पसंत येते काय नाही येत काय ह्या प्रश्नच नाही राहिला पाहिजे संदीप. पोरगी कशी राहो पसंत करून टाक. चकनी भोकनी लंगडी लुली भोबडी तोतली कशी बी राहे पसंतच करजो. कारण का पोरी भेटून नाही राहिल्या, लय शॉर्ट त्या पोरीचा. आता काय भाऊजी तुम्ही झालोय का मी 50 वर्षाचा? पोरगी भेटत नाही म्हणून मी लंगडी लुली चकनी भोकनी बी बायको करून घेऊ काय? भाऊजी बाई, पार्वती बाई पाहिन भाऊजी कसे बोलते. लंगडी लुली संग करून घेऊ का मी आता चकनी भोकनी बी? एवढा मी रद्दीच्या भावात खपणार दिसतो का? काय हो पिंकीचे बाबा, काही बोलता? हार नाही तुमच्या जिबीला? त्या जिबीला आहे का? कशी बी करून घेईन का तू भेटत नाही म्हणून? भाऊजी हे पहा, मी तसाच राहीन जीवनभर, पण मी कशी बी पोरगी नाही पसंत करत. जे पोरगी मला पसंत येईल मी तिच्याशीच लग्न करन. राय मग तसाच कुवारा. पोरी भेटून नाही राहिले लोकायले, इथं पोरगी भेटून राहिली तर चवना करून राहिला. कोणत्या लोकाले नाही भेटून राहिली? अशा तशाईलेच नाही भेटत, फक्त चांगल्याले भेटून राहिल्या. हो ना, चांगलं पद्धतशीर राहा बरं. काऊन नाही भेटत पोरगी? तर भेटतात, भेटूनच राहिले, होऊनच राहिले लग्न. रोजचे लग्न होऊन राहिले. पोरी नाही भेटले असते तर लग्न नाही झाले असते. हो सांग ना मग संदीप, काही चालतं तर मग त्याला तसं सांगा लागेल ना आपल्याला की ह्या दिवशी आम्ही येतो बा म्हणून. चला ना उद्याच जाऊ ना, पोरगी पाहून येऊ ना. पसंत आलं तर करून टाकू, टिका लावून येऊन जाऊ. भाऊजी थांबा तुम्ही, एवढी घाई बरोबर नाही. थोडंसं धीरेनच घ्या. थांबा जराक्षे बाई, 2-3 दिवस थांब, जाऊ मग. आता 32 वर्ष होऊन गेले तरी थांब चालूच आहे काय? जेवढ्या लवकर झालं तेवढं बरं, नाही तर वय वाढून गेलं तर पोलीस नाही भेटणार ना मग. साऱ्या लहान वयाच्या राहते. भेटते भाऊजी भेटते. थांबा 2-3 दिवस, जाऊ. संदीप, आतापर्यंत तर गुडघ्याले भाषण बंधून होता तू, आता थांब म्हणतो? पोरगी पहायचं नाव काढलं तर? नाही तसं नाही बाई, थांब ना 2 दिवस, जाऊ ना. जाऊ, पोरगी तर पाहिनच आहे आणि पोरगी चांगलीच असन मी तर म्हणतो. तेव्हाच तर जवळ आले ना मला पाहाले, पोरगी चांगलीच असन तर जाऊ ना. थांब ना 2 दिवस, थांब जाऊ. 2 दिवसात काय करशील तू? कायच्यासाठी पाहिजे तुला 2 दिवस? तर थांब ना बाई, 2 दिवस जाऊ ना. थांब 2 दिवस. बरं बापा, 2 दिवस थांब. मग सांगतो कोणत्या दिवशी जायचं आहे तर चाललो जाऊ, येऊन जाऊ. आई कुठं चालली तू? कुठं चालली आई? बॅग गिग भरून घेतली ना, सांगितलंही नाही. कुठं पाहून पण चालली का? कुठं दुखतीच तर शेतली चालली का? आई आताच नको जाऊ ना, ऊन किती तपून राहिली. उन्हाळ्यात जातो नाही, हिवाळ्यात जातो ना. गंगाधर, लीलाधर, मी कुठं चालली? मी मुन्नीच्या गावी चालली. मी मुन्नीबाईच्या गावी अशी अचानक काहून नाही? काय झालं मुन्नीले? सगळं ठीक आहे ना? जवळ बापू लेकरं मुन्नी सगळं ठीक आहे ना? काहून चालली तू अशी अचानक? सांगितलंय नाही? ठीक आहे, सगळं ठीक आहे. मुन्नीचा फोन आला होता मला 2-3 दिवस पहिले. आई म्हणे ये म्हणे, लेकरं बिलकुल ऐकून नाही राहिले म्हणे, आणि आता कल्लीचं बी लग्न करतो म्हणे, ते पाहुणेपरी येतील म्हणे, तर तू ये म्हणे आता उन्हाळभर राह म्हणे. तर म्हणून आता चालली. आता राहतो मग उन्हाळभर, 2 महिने राहीन, मग पाणी पडत वरी येऊन जाईन मग. आई तुला काय गरज आहे जावाची? कायले? तिचे लेकरं तिच्या कोण नाही सांभाळणं होत काय? तुले बोलावते तिचे लेकरं सांभाळले, तुले नको जाऊ बिलकुल. आई आता एवढ्या दिवसाची तर नाही गेली तू, आणि मुन्नी कधी आपल्या गावी आली नाही, घरी आली नाही. थोडंसं बोललो होतो मी तर तिला मोठा गुस्सा आला होता. आता तुला बोलावते का अजून? आता नको जाऊ आई, राहू दे. तिची गरज पडते तेव्हा तिला आपली याद येते, तशी मग याद नाही येत आपलीवाली तिथे. राहू दे, नको जाऊ आई. नाही रे गंगाधर, लीलाधर, किती झालं तर तुमची बहीण होय, थे माझी पोरगी होय. ते नादनपणा करते तर आपण बी नादनपणा करावं काय? आता तिनं मोठ्या यानं फोन करून बोलावलं ना मला, तर जाऊन येतो ना मी. ते जरी नाही आली तर चालते, आपण तर समजदार आहो ना. गंगाधर, तू तर मोठा आहे ना, तू तर समजून घे. लीलाधर, तू मोठी बहीण होय ना, ते असं बोलतो तू? नको जाऊ म्हणतो. ते समजून घेते काय आपल्याला? बाबा जाय नाही तर तिने हिश्श्याची गोष्ट काढली होती. दादा बोलला तर मग तेव्हापासून बंद केलं तिनं.
काढलं नाही, आली बी नाही मग गावी. मग का मग काय म्हणतं मग? तिला समजते तिचं, आपल्याला नाही समजत का मग? हो ना, जरासच बोललो होतो मी, आई का आमचं आम्ही पाहून घेतो, तू तुझ्या घरचं पाय, एवढंच बोललो तर तिला मोठा ताण आला. तेव्हापासून आली नाही, ते माझ्या संग बोलली नाही, मला फोन नाही केला. आता तुला बोलावते का? आतापर्यंत नव्हती याद आली तिला. आता पोरीचं लग्न आलं डोक्यात, आता बोलावते का तुला? आता गरज पडली का तुझी वाली? आता जुन्याच गोष्टी धरून बसान, काय झालं गेलं पार पडलो. जाऊ द्या, नदीला मिळलो. धरून ठेवा लागते का? तुम्हाला नाही फोन करे, पण मला फोन करे ना. मला फोन करून काही बी आई, तुला कधी फोन केला तिनं? मी आता कधीच नाही ऐकलं तिनं तुला फोन केला असं म्हणून. आताच केला बापा. असू दे, राहू दे. रक्ताच्या नाते तुटतेत काय रे? किती बी तोडतं म्हणलं तरी नाही तुटत. कधी ना कधी तर जुळतेतच. बरं ठीक आहे, मी काही तुम्हाला विचारून नाही राहिली जाऊ काय म्हणून. मी जातो म्हणून तुम्हाला सांगून राहिली. हे पण बॅग गीत भरली. बरं ठीक आहे, मी जातो. येईन मी पाणी पडत वरी आता. बरं आई, जाय. ठीक आहे, काही सांगतो नको इकडलं. असं म्हणे गंगाधर ना, तसं म्हणे लीलाधर, असं तसं काही सांगतो नको आई. आपली चुपचाप राहायचो. नाही रे, मी नाही सांगत असं. इकडे तिकडे करायची मला आदतच नाही आहे. मी नाही काही सांगत. बरं ठीक आहे, येतो, जातो. हो जाय आई, पाहिजो आई, बरोबर राहायचो तिथं. ऊन खूप तपून राहिली, बाहेर निघतो नको. पाणी पित राहायचो, निंबू पाणी की पित राहायचो. हो, मी बरोबरच राहतो रे. तुम्ही बरोबरच राहा. ह्या दोघेही गेले आता माहेरी. आता या कोण येतील, यायला बोलावून घ्या. गेली मग आई गेली म्हणा, बाईच्या घरी म्हणा, या म्हणा. तुमचा स्वयंपाक पाण्याचा वाखा होते. यायला बोलावून घ्या, लवकर बोलावून घ्या दोघीले की. हो, पुढच्या हप्त्यात येईन म्हणे आई ते. ठीक आहे, निघतो मी. काय नुसतं काम 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 सर, जीवनभर काम आहे. एक दिवसाची तर सुट्टी काढा. कायले कायच्यासाठी सुट्टी काढू? बिना कामाचीच सुट्टी काढू काय? जोपर्यंत हातपाय चांगले आहे, जवान आहे, तोपर्यंत करू दे ना काम. मग तर हाच सुट्ट्या काढणं. मग रिटायरमेंटच घेणं आहे. 50च्या वर गेलं का? बिना कामाची नाही म्हणत मी. आता किती गरमी होऊन राहिली, तर आराध्यासाठी ना, बाबूसाठी कपडे पाहिजे म्हणतो गरमीचे, तर असे खुले तर चला म्हणतो घेऊन येऊ. दे ना बा घालून. कायले खर्चाची बाब आणतो तू? जे आहे ते दे घालून त्याले. एवढी गरमी नाही होऊन राहिली, पंखे चालू राहते ना, बस. मग काय ते किती मोठे मोठे टी शर्ट आहे ते, त्याचे गरमीने पिसाळून जाते ते पोरगं. निरा चिडचिड करते दिवसभर. रातच्यानं थोडंसं 3 वाजतापासून थोडंसं थंडक होते तर झोपते तो, नाही तर दिवसभर चिडचिड करते गरमीच्या यानं. अर्धा दिवस तर मी त्याला उघडं ठेवतो. तर म्हणलं जरासं बनाना गिनाने असे हात बायचे जे राहते ते घेऊन घेतो म्हटलं. 2-4 ड्रेस त्याच्यासाठी, 2-4 ड्रेस आराध्यासाठी. तर गरमीनं थोडंसं राहत राहील लेकराले. तेवढे नाही होत, तेवढा खर्च म्हणतात. किती ते 1000 रुपयाचे दोघांचे होऊन जाईल. तेवढा खर्च नाही करू शकत काय? मग कायच्यासाठी कमावता हो एवढा? गोल्याजी नको कमावा, घरी बसा, मग खर्चाला भेटात. मोठी हुशारच आहे, घरी बसू. एवढे कमावून राहिले तरी बी काही फायदा नाही ना. निरा खर्च करत राहता. मग काय फायदा ते कमाई करून? कुठून येईन ते? कोणासाठी कमावून राहिले? आपल्या चांगल्या जीवनासाठीच कमावून राहिले, चांगलं राहण्यासाठीच कमावून राहिले ना. मग काय जमा करायसाठी कमावून राहिले काय? आणि ते घामुरेगी झाले म्हणे त्या लेकराले, किती त्रास होईल मग अजून. नको एवढी बोलू गौरी. माझ्याजवळ काही टाइम नाही. मी पैसे देतो आईजवळ, आणि तुम्ही दोघे सासू सुना जा घेऊन या काय घेवायचं आहे. आईजवळ देता पैसे का? मला नाही समजत, मी लहान आहो काय? माझ्यावर द्या ना. तुझ्याजवळ देतो पैसे. आई ना, तू चालली जाय बाजारात ना, घेऊन ये काय आणायचं आहे. किती 1000 देऊ का 2000 देऊ? 1000 तर म्हणतो तू, 1000च देतो. 1000 म्हटलं तर 1000 देता का? कटुकट टिकटी पाण्याला लागणार नाही काय? फुकट नाही का आम्हाला गाडीवाली? का पैदल जाऊ? किती पाहिजे तर बा बोल तू त्या तोंडानं. किती पाहिजे घेऊन घे तेवढे. जाय काय आणायचं आहे ते घेऊन ये. तू आईसाठी घेऊन ये, लेकराईसाठी घेऊन ये ना, आईच्यासाठी बी घेऊन दिलो. हो, मग द्या 5000. आईसाठी म्हणतात, माझ्यासाठी म्हणतात, मग काय 1000 ना 2000 होईल का? द्या 5000 आणतो आम्ही बरोबर करून. बरं ठीक आहे, 5000 देतो. आईले सांगून देतो मी. आई काय रे गोल्या, काय झालं? झमकली काय अजून? बसले होते मी तिकडे, काय आवाज दिला? आई ये गौरी संग बाजारले जाय बरं. आणि ते लेकरासाठी शॉर्ट कपडे म्हणते ते गरमीचे, तर घेऊन दे तिले. आणि तिच्या यासाठी तुझ्यासाठी काही घेऊन देतो. पैसे घेऊन घेजो, पैसे मी देतो. बाजारले चालले तर दोघी सासून. हो का? हो, आता गरमी आहे, गड्या लेकराले कपडे नाही लहान. हो ठीक आहे. किती रुपये देतो? 5000 म्हणते नाही गौरी. बरं ठीक आहे, देऊन दे तिच्याजवळ 5000 रुपये. आणि चाल मग गौरी, कर मग तयारी पटकन, चाल. हो आई. पिंकीची मामा, तुम्हाला कशी दिसली खोली आमचीवाली? तुम्ही कसे आले? कसे काय आले तुम्ही? मी कल्याणी, तुम्ही त्या दिवशी आल्या का नाही, तर मी तुम्हाला पाहिलं होतो. तुमच्या मागं थोडे दूरपर्यंत आलो होतो मी. तर इकडे येताना मी तुम्हाला पाहिलं होतो. बरोबर मी इकडेच आलो, विचारत आलो. मग 2 पोरी राहते बा खोली करून, कुठं आहे, तर बरोबर तुमचा पत्ता सापडला. हो काय? माय बाई पिंकीचे मामा, काहून तुम्ही माया पाठलाग केला? तुम्ही माया पाठलाग करत होते तर मला माहित बी नाही पडलं. कोणत्या दिवशी होय? कधी केला तुम्ही माया पाठलाग?
त्या दिवशी ते पारशिंग्यावरून आलो होतो कोणी आपण, त्या दिवशी रात्र झाली होती. तर तुम्ही म्हणे मी जातो म्हणे, पण मला तरी लागलं भेव. म्हटलं कशा जाता काय जाता रात झाली, म्हणून मी तुमच्या सेफ्टीसाठी तुमच्या मागं थोडी दूरपर्यंत आलो होतो. मग तुम्ही येताना इकडे दिसल्यात, मग मला वाटलं की ह्या सोसायटीमध्ये राहते बा, मग मी तिथूनच वापस परत होऊन गेलो. हो काय माय बाई पिंकीचे मामा, मला माहित बी नाही झालं. मला असं माहित बी नाही पडलं की तुम्ही माय पाठलाग करून राहिले म्हणून. मग आले काऊन नाही मग तुम्ही समोर? का चाल बा मी येतोच म्हणून. तुम्ही मनाई केली होती ना, तर मग मी जबरदस्ती कसा करू, तुम्हाला अजून राग आला असता म्हणून मी जबरदस्ती केली नाही. पण चिंता होती मला म्हणून मी थोडंसं आलो तुमच्या मागं, म्हणून मला खोली दिसली, माहित पडलं. असं हो काय. बरं मग आज काय आले मग मा खोलीवर? आता काय काम पडलं तर? काम याच्यासाठी पडलं कल्याणी, हे पहा आपण पारशिंग्याला गेलो होतो तर मला काहीतरी बोलायचं होतं, पण आपल्याला बोलायचा मोका भेटला नाही, कारण तुमचे आई वडील येऊन गेले. मग आपण निसटून गेलो, तर म्हणून मी आज आलो. म्हटलं उशीर व्हायच्या पहिले मनातली गोष्ट सांगून द्या. काय काय आहे तुमच्या मनात? सांगा लवकर, मग मला आम्हाला कॉलेजला उशीर होऊन राहिला. नाही याच्या मनात तसलं काही नाही, अजून बोलन सांगन मी तसं म्हणून मी प्रेम करतो अजून यायचं राग तर नाही, काही नाही मनात, दुसरं काही नव्हतं. हेच माझ्या मनातल्या गोष्टी, आता तुम्ही माझ्या बेस्ट फ्रेंड झाल्या, तर पक्की मैत्री झाली आपली, तर माझ्या जीवनात जे घडते ते तुम्हाला सांगणं महत्वाचं, म्हणून मी सांगायला आलो. पोरगी पाहायला चाललो म्हणतो, तो आता लग्न करणार आहो मी, आता पोरगी पाहायला जातो. तर पोरगी कशी आहे, चांगलीच असन, पसंतच करून मी, तर मग आपलं लग्न आहे. मग माया 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 पिंकीचे मामा पोरगी पाहिली असं एक आहे की? कोणती पोरगी आहे? ते जवाई नाही काय आपले तिकडले, ते कमलाताईचे जवाई, त्यांची मैत्रीणच आहे. ते आले होते काल घरी, माझ्या संग भेट घेऊ आल्या. तर त्याला मी पसंत पडलो, तर त्याची मैत्रीण त्यानं सांगितली या म्हणे पाहाले, तो जायचं आहे पोरगी पाहाले. असं ठीक आहे ना, मग चालले जा. बरं ठीक आहे, मग मी निघतो मी. आता 2 दिवसानं सांगितलं मी, 2 दिवसानं येईन म्हणलं पाहाले, असं म्हटलं. तर 2 दिवसानं जाईन, मग 2 दिवसानं. ठीक आहे ना, दोन जा ना तुम्ही कधी बी दोन. हो ठीक आहे ना. तर बरं ठीक आहे, तर तुमची काही नाराजगी? माही काय नाराजगी राहणार आहे? काही नाही, मी काय नाराज हो? नाही, असं एक आहे की पोरगी पाहायला चाललो बा, तुम्हाला सांगितलं नाही म्हणून. हट, मी नाही नाराज होत, काही नाही. आता पोरगी पाहिलं तर जाणार तुम्ही, ठीक आहे ना. बरं ठीक आहे, जातो. 2-3 दिवसानं, 3 दिवसानं जाईन, आताच नाही. हो ठीक आहे ना, जा. कल्याणी तू त्यांना नकार का नाही दिला ग? का त्यांना म्हणलं जा मुलगी बघायला म्हणून? तू सांगत का नाही? मला माहित आहे ना, तू प्रेम करते ना त्यांच्यावर. तू आपल्या त्यांच्यावर प्रेम करायला लागली, हे मला माहित आहे कल्याणी. तू का नाही बोलली? हट, काही बोलतं का साधना? मी माय बाबांना काय म्हणलं? त्या दिवशी आले होते, सकाळीच भेट आले, माय बाबा आई दोघे आले होते. बाई असं कर्ज नको, मी माय आई बाबाले मी वचन दिलं आहे, मी काही प्रेम गिम नाही करत. मी कायले प्रेम करू? आणि ते तुझ्यावर प्रेम करतात हे बी पक्का आहे. कारण की मी पाहिलं त्यांच्या डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम. आणि पारशिंगाला नेलं होतं ना तुला, तेच बोलायचं असेल त्यांना, प्रेम करतो म्हणून. पण ते घाबरून राहिले तू बोलशील म्हणून. पहिल्यांदा ते बोलले, तू त्यांना मारलं, आता ते घाबरून राहिले. ते तुझ्यावर प्रेम करतात म्हणून तर तुला सांगायला आले. नाही तर काही गरज होती का त्यांना तुला सांगायची की मी पोरगी बघायला जातो म्हणून? 2-3 वेळा सांगत तुला की मी 3 दिवसांनी जातो करून ते प्रेम करायचं तुला. साधना मग प्रेम करत असेल तर मग बोलावं नाही काही ना, मग स्पष्ट कमी कल्याणी मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून. मी कायले आता रागीन? तेव्हा चला ठीक आहे एकदम म्हणलं काही ना, पण आता राग कायले? मग बोलावं नाही काही. मग बोलत नाही ना, पोरगी पाहायला जातो म्हणते, जाऊ द्या ना जाते तर मला काय. तू पस्तावशील ग कल्याणी, खूप छान माणूस आहे ते, मला खूप आवडले. एकदम साधे भोळे, खूप छान आहे. तू पस्तावशील. तू प्रेम करतेस, तू बोल ना त्यांच्याजवळ की मी तुमच्यावर प्रेम करतो म्हणून. बोल ना तू का नाही बोलत आहे? तू लय पस्तावशील. तू थांबव त्यांना, मुलगी बघायला नको जाऊ देऊ. नाही साधना, जाऊ दे, जाते तर. मला 1 महिना बाकी आहे. मी आता जसं काही बोलन, माझ्या बाबाला माहित बी होईन तर माझ्या बाबा मला 1 महिना शिकूच नाही देणार. त्या दिवशीच तर म्हणे भर म्हणे कपडे चाल म्हणे. अजून तसं किसं म्हणून मी तर डायरेक्ट घेऊन जातील मला घरी. एक्झाम नाही करू देणार. एवढे 3 वर्ष वाया जाईल माय. कल्याणी असं नको करूस का? एक दिवस तुला पण मुलगा बघायला येईल, तू पण लग्न करून घेशील. दोघं पण तुम्ही सुखी नाही राहणार. नाही मी करणारच नाही ना, मी 2-3 वर्ष करतच नाही लग्न. माय बाई, हे गाव तर बदलूनच गेलं. हे मी किती दिवसाच्या बाद आली बापा ह्या गावामध्ये. मुन्नीचं घर कोणीकडे? हा त्या तिकडेच आहे. बरोबर, ते घर नव्हतं गड्या पहिले तिथं, ते म्हणतात घर झालं आता. त्या घराच्याच मागं हाय वाटते मुन्नीचं घर. बरोबर आहे. किती वर्षाच्या बाद आली रे बापा मी मुन्नीच्या गावात. अरे बापरे, हे बाई कोण रे बा? अजून नाही रे बा, बोलत नाही रे बाबा हे सांग. बाबा
भाऊ भाऊ का भाऊ. नाही नाही मी नाही बोलत रे बुवा. त्या बेबीबाई संग बोललो, बेबीबाईनं बी भर बाजारात मला मारून दिलं होतं आणि ते डायनाने कलर लावलो, तिनं बी आटून दिलं होतं, कंबर मोडता राहिली. आता नाही बोलत रे बुवा. आता कोणी बाया संग बोलत नाही, काही नाही. आवाज द्या नाही तर काही द्या, बायाचा नादच नाही करत मी आता. भाऊ का मी आडा काय गड्या माणूस आहे का बैरा आहे का अंधा आहे. आवाज देऊन राहिली तर समोर जाऊन राहिला तुरु तुरु. भाऊ टोपीवाल्या धोतऱ्या वाहनाचा लेकाचा कसे लोक आहे गावातले. मी आडच लोक आहे, आवाज देऊन राहिली तरी बोलत नाही. काय एवढं मोठं गर्व आहे काय याने, कायचं घमंड आलं या माणसाने. काय अंबानी होय काय या? का मोदी होय देशाचा पंतप्रधान? मोदी तरी झल्लर वाल्यापाशी जाते ना खावाले. याले कोणतं मोठं घुमान चढली आहे धोत्र्याले. एकाचा धोत्र्या आवाज देतो तर आवाज नाही जे. अरे बापरा किती पाणी जीव होते हो म्हणजे. गाडी ऊन तपून राहिली हो बाई. उन्हातून बाहेरून आलो पाणी जीव होतो. आता शांत झालं बापा, जीव थंड झालं, आता थंडी झाली. हो ना आई, पाय बरं ऊन गाडी तपून राहिली ना. संध्याकाळच्या पायरी काऊन नाही आली एवढ्यात भर दुपारी काय आली मग तू बी संध्याकाळच्या पायरी? मग रात होते ना हो बाई, रात होते ना मग. काऊन आला नाही का पद्या आणि कल्ली? नाही ना आई, येवाची आहे अजून, पद्या येवाच आहे आणि कल्ली बी येवाचीच आहे. सुट्ट्या लागायच्या आहे त्याला शाळेच्या, येवाच्या येतील ना. कुठे पाहिलं का मग पता? बरोबर पाहिले का कुठं आहेत का पते? एक पता आहे, एक पता भेटता पुढच्या हप्त्यात येईन म्हणते पोरगा दिल्लीला राहते. बापा एकुलते एक पोरगी दिल्लीचं एकदम पहिलं स्थळ दिल्लीचं. नाही बापा नाही, दिल्लीला नको देऊ बापा. एकुलती एक पोरगी आहे जवळपास दे ना. नाही आई, दिल्लीला तो शिकाले गेला, तो इकडेच राहते. शिकाले गेला का दिल्लीला? काहून इकडे नाही का शाळा? आहे आता कोणी कुठं शिकतात. जवळ बापू कसं काय सुरू आहे शेतीचं आणि बाकी सगळं? ठीक आहे ना मामीजी, चांगलं सुरू आहे. तुम्ही आल्या ना बरोबर, काही तकलीफ तर रस्ता नाही झाला निवाल्या? घरगीर भेटलो नाही? हो भेटलो बाबा. जवळ बापू काय लोक आहे बाबा तुमच्या गावचे. मुखानं बोलतही नाही, असे लोक आहे का ह्या गावचे? मी म्हणली बापा सादरे लोक असतील. असे लोक आहे मुख जडल्या वानाचे. काऊन मामीजी, कोण नाही बोललं तुमच्यासोबत? जवळ बापू तिकून येत होते. आता मला थोडंसं घर असं चुकल्यासारखं वाटत होतं. मनात पहिले घर नव्हतं, आता घर झालं. मी म्हणलं त्या घराच्या मागं हाय का नाही हाय मुन्नीचं घर भाऊ विचारत होती त्याला. आता पुढं सोटर निघून चालला गेला तो. बोलला नाही मला सांग, कमी का भूतासारखी दिसली का त्याला, का भेला का मला तो? कोण होय आई, कोण होय? तू तो ओळखत असेल ना बापा? मी ना ओळखतो. धोत्र्या टोपीवाला धोत्र्या. रामलाल भाऊ. आता रामलाल भाऊ तर बाय काय पहिले बोलते मामी. तर मामीजी तुम्ही दिसले नसन त्याला, नाही तर तुमचा आवाज ऐकून नसन आला. नाही तर ते रामलाल भाऊ तर पहिले बोलते, दुरून बोलायला येते. हो ना आई, ते रामलाल भाऊ येते काही असे नाही आहे, काही मुगजळ नाही येते, ते तर बोलतेत ना. ते तू नसन दिसली काय? दिसली नसन म्हणता असा माझ्यासमोर येऊन उभा होता ना. इकडून चालला होता तो, समोरासमोर झालं होतं ना आम्ही, आणि मी दिसली तर पलटून गेला. आणि मी आवाज दिली, जवळूनच आवाज दिली, ऐकलं नाही, पोटर करून निघून चालला गेला. काय दिसले नाही म्हणतो का मी? काय भेला असन बोटा मला भेला असन का तो? मी का भेवा जोगते दिसतो काय जवळ बापू? नाही मामीजी, भेवा दुखते नाही दिसत तुम्ही. पण आता ते पांढर केस भूताच्या कमी दिसते का? आता त्याला वाटलं असं का बा काय होईन काय नाही? जवळ बापू काय होईन काय नाही म्हणजे? मी बाईसारखी बाई नाही दिसत का मी? काय कोणी मी 4 हात 10 हात आहे का म्हणजे? 10 तोंड आहे का म्हणजे? काय होईन काय नाही म्हणता तुम्ही बे? कल्लीचे बाबा जा बरं तुम्ही बाहेर, आता जा आपलं काम करा, जा. काही बोलून राहिले काहीच काही. हो जातो रे बा मी. तुम्ही बाय मायले की करा गोष्टी. आता मी जातो तिकडे, आता भारा घेऊन येतो म्हशीसाठी. काही मजाक करते हो म्हणणे जवळ बापू तर. जाऊ दे, नाही त्याची आदतच आहे. बरं काय म्हणे लीलाधर आणि गंगाधर काय म्हणे? आली तर कायले जातं म्हणत असं नाही? हो कायले जातो म्हणे. आता तिचं काम पडलं तर तुला आठवण केली म्हणे, नाही तर तू आठवण नाही करत म्हणे, असे तसे म्हणे बापा दोघे जण. तर मी समजाव करून आली. म्हणू दे म्हणणे तर नाही आहे. चल मी आता तुला जेवायला वाढतो, जेवून घ्या. हो वाढ बापा, गाडी भूक लागली. काऊन रमेशचे बाबा, काऊन असे धावत पडत आले तुम्ही? कायले भेल? भूत दिसलं का एवढ्या दिवसानं तुम्हाला? नाही गंगा, भूत नाही दिसलं, पण भूतापेक्षा कमी नाही वाय बा जे दिसलं ते. काय सांगू बा, एवढं धावत आलो मी, सुटलो असं वाटलं मला. काऊन काय दिसलं तुम्हाला? रमेशचे बाबा काय दिसलं? आपल्या गावात दिसलं का वावरात?
अरे बा आपल्या गावात कोण होतं बाई आली पाहुणी कोणाच्या तरी घरी अशा 2 बुच्या पांढरे पांढरे केस आणि त्याच्या 2 बुच्या असा दुपट्टा मस्त मस्त ब्लाऊज मस्त साडी मस्त बूट असं तसं मस्त अशी बॅग घेऊन अशी कोणतरी बाई आली बा पाहुणी कोणाच्या घरी. पण मी नाही बोललो बा गंगा, मी नाही बोललो, मी बोललोच नाही. ते बाई मला आवाज देत भाऊ 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 करून आवाज देत होती. मी आपल्या सट येऊन गेलो फटाफट. असं काय कोणाच्या घरी आली पाहुणे? म्हातारी बुडी का जवान पोरगी वर्गी का जवान बायको? अरे जवान म्हणजे आपल्या सीताबाई वाणी मा बहिणी वाणी किंवा आपली बेबी बाई वाणी तशी. असं काय कोण बाई वय मग? कोणाच्या घरी आली कोणाच्या घरी गेली तर माहित नाही तुम्हाला? मी पाहिलोच नाही ना, मी पाहिलोच नाही गंगा. मला लागलं बाप ह्यो हा कोण बाई वय म्हटलं अजून मी बोला तर ते बाई माझ उरावर होईन अजून बोललाच म्हणून या माणूस बोललाच म्हणून या माणूस मला म्हणा. पहिलेच तर मी त्या डायनानं मला आपटलं कंबर मोठा मोठा वाचली. मी आता कोण्या बाया संग बोलणार नाही, कोण्या बायाले पहिलीन बी नाही. आता बायाचा नादच नाही करत मी आता. म्हणून मी ते बाई आवाज दे मला बघा भाऊ बघा भाऊ. मी ऐकलोच नाही, येऊन गेलो पटपट इकडे. कोणाच्या घरी आली का नाही. असं काय जाणून बुजून नाही बोलावं पण भाऊ भाऊ म्हणलं तर ऐकून तर घ्यावं. काय म्हणे काय नाही काही विचारत असन तुम्हाला तेवढं ऐकून तर घेते. तुम्ही बी बरेच आहो. नाही नाही बा आता मी कोण्या बाई संग जाणूनही नाही बोलन आणि बाया बोलन तरी बी नाही बोलन. हो का चांगलं आहे ठीक आहे नको बोला. आली असन कोणाच्या घरी तरी पाहुणे आता माहितच पडन उद्या कोणाच्या घरी पाहुणे आली तर.